हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अभ्यांचे मस्त ॲक्टिव्हिटीज काय काय चालू झाले। आता 9 महिने कंप्लीट झाला आहे तो, म्हणजे 6-7 दिवस झाले 9 महिने कंप्लीट होऊन। तर त्याच्या काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी त्याला ना कोणतेच सॅरेलॅक देते ते पण शेअर करणार आहे आणि गाजरची प्युरी कशा प्रकारे देते ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। बाय बाय कर बाबू, हाय कर, हाय आधी, हाय 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 गाइज, हाय गाइज, तिकडे तिकडे दीदीकडे हाय हाय। अजून अभ्यंला आंघोळ घालायची आहे। तर आता अभ्यंचं म्हणजे आता उठला तो, त्याच्यानंतर मग त्याला परत ब्रेस्ट फीडिंग करते। मग तो खेळतो आणि नंतर परत त्या थोड्या वेळाने ना दूध बिस्किट त्याला देते मी। तर तो जास्त नाही देत बिस्किट, 2च बिस्किट दिले होते मी सकाळी नाश्त्याला त्याला, म्हणजे ब्रेकफास्ट त्याच्यानेच होऊन जातो। आणि मग जरा वेळ असं तो खेळतो आणि मग मला पण सकाळी खूप कामं राहते ना, तर मग त्याला आधी झोपी लावून देते। थोडंफार खाल्लेलं असलं ना तर मग पोट भरलेलं असलं का मग तो जास्त वेळ झोपतो आणि मग त्याची झोप तरी जास्त वेळ नाही, अर्धा तास झोपला का लगेच त्याला जाग येते आणि अशा प्रकारे त्याचा ब्रेकफास्ट होऊन जातो। बिस्किट वगैरे असले तर मी त्याला देऊन टाकते आणि त्याच्यानंतर मग उठला का झोपेतून परत मी असं व्हेजिटेबल प्युरी किंवा फ्रूट प्युरी पण देऊ शकते। तर मी आज त्याच्यासाठी बनवली होती गाजराची प्युरी बघा। तर पाण्यामध्येच मस्त अशी शिजवून घेतलेली आहे आणि नंतर असं स्मॅश करून घेतलेली आहे। जाडसरच दिली होती, काही जास्त खूप पातळ प्युरी नव्हती दिली, कारण तो आता खातो ना, 9 महिने कंप्लीट झाली, त्याच्यामुळे त्याला आहे ना थोडंसं असं घट्टच असं खाऊ घालते मी आणि पाणी जास्त पाजायचं, मग काही टेन्शन नाही राहत। आणि त्यांनी पण आवडीने खाल्ली होती मस्त गाजराची प्युरी। तर मी थोडासा गूळ ॲड केला होता त्याच्यामध्ये फक्त शिजवताना। तर अशा प्रकारे आता गाजराची प्युरी वगैरे खाऊन झालेली आहे आणि नंतर मग परत तो खेळतो आणि परत झोपतो, म्हणजे दिवसातून तो 2-3 वेळेस झोपतो, अजून तरी झोपतो। आता पुढे काय माहिती झोप कमी होत चालते त्याची। नंतर उठल्यावर बघा मी त्याच्यासाठी ना होममेड सॅरेलॅक देते, पण मग होममेड देते पण मी आता आहे ना हे आणलेलं होतं मॉम्स केअरचं, तर ते पण छान आहे, डॉक्टरांच्या सजेस्ट केलं होतं डॉक्टरांनी, तर तेच मग दिलं होतं मी त्याला। तर ते असं मस्त कोमट दुधामध्ये द्यायचं आहे आणि इन्स्टंट इतक्यात लगेच होतं। तर दुधामध्ये फक्त मिक्स करायचं, तुमचं बाळ ज्या क्वांटिटीमध्ये खात असेल ना तर त्या प्रकारे द्यायचं बघा। राईस आणि मूग डाळ लिहिलेलं होतं त्याच्यावरती। तर अशा प्रकारे मी त्याला बनवलेलं आहे आणि ते त्याला मस्त लंचमध्ये असं द्यायचं किंवा डिनरमध्ये, तुम्ही कोणताही टाईम फिक्स करू शकता। तर अशा प्रकारे आता त्याचं झालेलं आहे। दुपारच्या वेळी कॅरेट प्युरी दिली, नंतर मग संध्याकाळी मी झोपायच्या आधी त्याला हे होममेडच येतं माझ्या तोंडात, कारण मी होममेड त्याला जास्त दिलेलं आहे आणि फर्स्ट टाईमच त्याला मॉम्स केअरचा असं आणलेलं होतं मी इन्स्टंट सॅरेलॅक। तर अशा प्रकारे मी त्याला खाऊ घातलेलं होतं आणि त्याला पण आवडलेलं होतं। तर कोमट दुधातच बनवायचं राहतं ते। नंतर बघा तो खेळतो कसा, तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर बघा मग व्हिडिओ कंटिन्यू। काय फुल आहे ना पची भाऊ, कोंबा कुठे? कोंबा पिलू, ए पिलू, कोंबी कुठे? कोंबी काय आवडते एवढी ती फुलदाणी काय माहिती।
काय चाललंय? कोंबा कुठे आहे? कोंबा तू दाखवत पण नाही. जाऊ दे, जाऊ दे मग. पिलू, कोंबा कुठे? हे कोंबा आहे. फुले फुले फुल पडशील असंच. डुगडुग करत. कालच्या सारखं उताना पडशील. बाबू माल दे, माल दे कोंबा. ओय पिलू, माल दे ना. काय एवढं निरीक्षण चालतं काय माहित. आता आहे ना त्याचं खेळणं वगैरे बघा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर रिद्धी सिद्धीला म्हणजे त्याच्या दीदीला पण आता मस्त सुट्ट्या लागल्या आहे. त्यांची एक्झाम संपली. तर बघा तो त्यांच्यासोबत कसं टाईम स्पेंड करतो ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बस ग दमला असेल ते बस. आता शांत बस बरं. काय करतो पो त्याला पाण्याची बाटली आणू आहे बरं. बाबू चेवरला का जास्त? चेवरला हा मस्ती मस्ती. बाप्पा एकदा बाप्पा बघितला का लगेच देवाऱ्यात बाप्पा नाही राहणार. तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गुड बाय. आजी बाय बाय करायचं. आजी लय लाड येतो त्याला. बघ पादे 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 कशी द्यायची. पादायला गेलं कशी आचत. बोचली माऊ, ये बोचली माऊ. बाय.